नमस्कार मित्रांनो, मनीमेव मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारतो। तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का किंवा करायचा विचार करताय का? कधी अचानक एखाद्या शेअरची किंमत भराभर वाढताना किंवा झपाट्याने कोसळताना तुम्ही पाहिली आहे का? हेच आहे सर्किटचं रहस्य। शेअर बाजारात काही वेळा असे घडते की काही शेअर्स अचानक कमाल किंवा किमान मर्यादेला पोहोचतात आणि व्यवहार थांबवले जातात। याला अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणतात। पण हे सर्किट का लागते, याचा फायदा आणि तोटा गुंतवणूकदारांसाठी काय असतो आणि सर्किट लागणाऱ्या शेअर्समधील संभाव्य धोके कोणते आहेत, या व्हिडिओमध्ये आपण दामदस्पट या प्रसिद्ध ग्रंथाच्या संदर्भाने सर्किट शेअर्सची संपूर्ण इत्थंभूत माहिती जाणून घेणार आहोत। B1, B2, T&Z ग्रुप शेअर्स म्हणजे काय? मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका। B1, B2, T&Z ग्रुप शेअर्स म्हणजे काय? सटोडिये आणि मोठे गुंतवणूकदार कसा फायदा घेतात? तसेच FII, DII आणि पेन्शन फंडाचा यात काय सहभाग असतो? जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा अनुभवी असाल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। शेअर मार्केटमधील सर्किटची गूढ रहस्ये उलगडण्यास सज्ज आहात का? चला सुरुवात करूया। मित्रांनो, तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे महत्त्वाचे मागील व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका। सुरुवात करूया शेअर मार्केटमधील अत्यंत महत्त्वाच्या विषयाला। सर्किटचे शेअर्स म्हणजे काय? प्रकाश, माझा मित्र, एका नावाजलेल्या कंपनीचा पुण्यातील ब्रँच मॅनेजर, बऱ्यापैकी पगार भत्ता, हातात सदैव मोबाईल, जणू हाताचे 6वे बोट। पगार भत्त्याखेरीज शेअर मार्केटमध्ये त्याची गुंतवणूक बऱ्यापैकी होती। परवा सहज त्याच्या घरी गेलो असता शेअर मार्केटच्या गप्पा निघाल्या। स्वारी खूपच खुश होती। सेन्सेक्स बहुतेक भरपूर वर गेलेला होता। प्रकाशच्या आनंदाला उधाण आले होते। जवळची चांगले शेअर्स चढ्या भावात विकून त्याने चांगले पैसे कमावले होते। आलेल्या पैशाचे काय केले असे विचारता मला एक मोठा आश्चर्याचा धक्का बसला। प्रकाश आलेले पैसे छोट्या छोट्या सर्किट लागणाऱ्या शेअर्सची खरेदी विक्री करून अजून जास्त पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात होता। त्याला संभाव्य धोक्याची कल्पना देऊन मी बाहेर पडलो। बरेच लोक सर्किट लागणाऱ्या शेअर्समध्ये खेळत असतात। सर्किट लागणं म्हणजे त्या शेअरच्या भाववाढीवर किंवा भाव घसरणीवर स्टॉक एक्सचेंजने घातलेली तात्पुरती बंदी होय। ही बंदी बहुतेक B1, B2, T आणि Z ग्रुपमधल्या शेअर्सवर लागते। उद्देश हा की गुंतवणुकीदारांनी वाहवत जाऊ नये यासाठी स्टॉक एक्सचेंज असल्या शेअरच्या बाबतीत टक्केवारी घोषित करते। आदल्या दिवशीच्या बंद भावापेक्षा या टक्केवारीने भाव वाढले किंवा कमी झाले तर वरचे किंवा खालचे सर्किट लागू शकते। उदाहरणार्थ, कालचा बंद भाव जर 100 असेल आणि सर्किटची टक्केवारी 10 असेल तर तो शेअर दुसऱ्या दिवशी 110 वर गेला तर वरचे सर्किट लागू शकते, किंवा 90 पर्यंत खाली घसरला तर खालचे सर्किट लागू शकते। याचा अर्थ वरचे सर्किट लागल्यास त्या शेअरचे भाव त्या दिवशी 110च्या वरती जाऊ शकणार नाही। खालचे सर्किट लागल्यास त्या शेअरचे भाव त्या दिवशी 90च्या खाली जाऊ शकणार नाहीत। याचा परिणाम असा होतो की वरचे सर्किट लागल्यास ज्याच्याकडे असले शेअर्स आहेत ते विकणार नाहीत, मात्र घेण्यास तयार असलेले अनेक असू शकतील। दुसऱ्या दिवशी परत 10% सवलत मिळणार असल्याने भाववाढीची शक्यता असते। त्याचप्रमाणे खालचे सर्किट लागल्यास कोणी असले शेअर्स त्या दिवशी घेण्यास तयार होणार नाहीत,
मात्र विकणारे अनेक असू शकतील. दुसऱ्या दिवशी हा शेअर परत 10% पडावयाची शक्यता असते. इकॉनॉमिक टाइम्स यासारख्या वर्तमानपत्रातून असल्या शेअर्सची यादी येत असते. तुम्ही ऑनलाईनसुद्धा वेबसाईटवर पाहू शकता. तर असल्या शेअर्सकडे लोकांचे लक्ष जाते. दुसऱ्या दिवशीही त्यांना सर्किट लागणाऱ्या शक्यतेने बाजार उघडताच असले शेअर्स घेतले अगर विकले जातात. BF युटिलिटीज म्हणजेच शॉर्टकटमध्ये BFU कंपनीचा उदाहरणार्थ 5 रुपयाचा शेअर 371 पर्यंत या पद्धतीने चढला आहे. हल्लीच्या दिवसात जेव्हा बाजारात अभूतपूर्व तेजी आहे अशा वेळी असले भरपूर शेअर्स असतात. जसे की एका वेळेस इकॉनॉमिक टाइम्स या वर्तमानपत्रात असल्या जवळजवळ 250 कंपन्यांची यादी आली होती. असली यादी दररोज येत असते. तुम्ही वेबसाईटवर सुद्धा पाहू शकता. परंतु असल्या शेअर्समध्ये व्यवहार करणे अत्यंत धोक्याचे आहे. याचे पहिले कारण फारशा माहीत नसणाऱ्या कंपन्या. दुसरे कारण या कंपन्या गाळात गेले असण्याची शक्यता जास्त असते आणि असल्या कंपन्यांचे शेअर्स काही घनिष्ठ संबंध असणारे सटोडिये खालीवर करत असतात. शिवाय व्यवहारसुद्धा म्हणजेच व्हॉल्यूम फारसा नसतो. असल्या शेअर्समध्ये अडकण्याची भीती ही फारच असते. काही दिवसांनी असले शेअर्स अदृश्य होतात. त्यांचे बाजारभाव येईनासे होतात. शेअर्स अंगावर पडतो. बाजारात जेव्हा तेजी असते त्यावेळी असले अनेक शेअर्स डोके वर काढताना आपल्याला दिसतात. नुसतेच डोके वर काढता काही विक्रम करतात, परंतु हा विक्रम फार तर 1-2 दिवसापुरता असतो. BFU सोडून असल्या शेअर्सना फेअर वेदर स्टॉक्स असे म्हणतात. त्यांची तुलना अल्बाट्रॉस या पक्षाबरोबर केली जाते. या पक्षाला आपले पंख हलवता येत नाहीत. जोरात वारा आला तरच हा पक्षी उडू शकतो आणि मोठे अंतर कापू शकतो. तद्वतच असले अल्बाट्रॉस शेअर बाजारात तेजी असेल तरच वर येतात, अन्यथा पडून राहतात. म्हणून गुंतवणूकदारांनी सक्षम शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. ही गुंतवणूक लांब पल्ल्याची असली पाहिजे. थोडा संयम पाळला तर बऱ्यापैकी परतावा मिळतो. डे ट्रेडिंग करणाऱ्यांना दररोज संयम हा सोडावा लागतो किंवा आपोआप सुटतो आणि चांगले शेअर्स ते विकून मोकळे होतात. हल्लीच्या दिवसात जगाच्या कानाकोपऱ्यातून पैसा हा भारतीय शेअर बाजारात येत आहे. भाव तुफान वाढत आहेत. संस्था किरकोळ गुंतवणुकीदाराकडून चढ्या किमतीत चांगले शेअर्स उचलत आहेत. हळूहळू किरकोळ गुंतवणुकीदार शेअर बाजारातून नामशेष होईल. मग लढाई जुंपेल संस्थानात म्हणजेच FII DII यांच्यामध्ये. अशा लढाईत बोली म्हणजेच स्टेक्स ह्या मोठ्या असतात. भाव आसमंताला भिडण्याची शक्यता असते, कारण असल्या संस्थांची आताची खरेदी ही चढ्या भावातली असल्याने प्रत्येकजण चढ्या भावातच विकण्याची शक्यता असल्याने बाजार कोसळण्याची शक्यता कमी. जसे की हर्षद मेहताच्या वेळी फक्त एका माणसाने बाजार वरती नेला होता. आताची वाढ ही जगातल्या मी म्हणणाऱ्या FII आणि पेन्शन फंडांनी घडून आणली आहे. ती टिकण्याची शक्यता जास्त आहे. आलेच तर एखादे मोठे 500,000 अंकाचे करेक्शन येऊ शकेल, पण ते करेक्शनच असेल. अशा वेळी किरकोळ गुंतवणूकदारांनी 5 ते 10 रुपये जास्त मिळत आहेत म्हणून शेअर्स विकून टाकू नये. जरा वाट पाहिल्यास 5 ते 10 चे 50 ते 100 होण्याची सहज शक्यता आहे. 5 ते 10 चे 500 ते 1000 झाल्याची उदाहरणेसुद्धा आहेत. जरा धीर धरला तर घोडा मैदान लांब नाही. तर मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये सर्किट का लागते, त्याचे प्रकार कोणते आहेत आणि गुंतवणूक करताना कोणती सावधगिरी बाळगावी हे आपण इथे सविस्तर पाहिले. सर्किट लागणारे शेअर्स अनेकदा मोठ्या नफ्याच्या संधी देतात, पण त्याचवेळी ते मोठ्या धोक्याचे संकेतही असतात. त्यामुळे गुंतवणूक करताना भावनिक होण्यापेक्षा माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण निर्णय
घेतले पाहिजे? FII, DII, पेन्शन फंड आणि मोठे गुंतवणूकदार कोणते शेअर्स निवडतात हे समजून घेतल्यास तुम्ही योग्य दिशेने गुंतवणूक करू शकता. तसेच इकॉनॉमिक टाइम्स किंवा काही वेबसाईट्स आणि अन्य आर्थिक स्रोतांमधील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवा. शेअर मार्केट हे खेळ नसून एक शास्त्र आहे आणि त्याचा अभ्यास केल्याशिवाय यश मिळवणे हे कठीण आहे. यासाठीच तुम्ही आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या माहितीचा लाभ घेऊ शकता. तुमच्या गुंतवणुकीचा अनुभव आणि तुम्हाला आलेले प्रश्न तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आमचे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून एका महत्त्वाच्या आर्थिक विषयावर चर्चा करू. तोपर्यंत स्मार्ट इन्व्हेस्टिंग करा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.